सुप्रभात. ऐकू येते सगळ्यांना? सौरभजी ऐकू येत आहे? ऐकू येते तुमचा आवाज. मनाच्या श्लोकाच्या वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण प्रार्थना करून वर्गाची सुरुवात करूया. स्वतःला स्थिर अशा आसनामध्ये बसा. नजर समोर, पाठीचा कणा ताठ, डोळे बंद. दीर्घ श्वास घेऊया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावर दंडमंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करः प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. सुप्रभात. माझा आवाज येतोय सर्वांना? ओके. ठीक आहे. आपण मनाची प्रार्थना घेऊया. अंतर मम विकसित करी हे परात्परा. अंतर मम विकसित करी हे परात्परा. निर्मल करी उज्ज्वल करी. निर्मल करी उज्ज्वल करी. जागृत करी उद्युत करी. जागृत करी उद्युत करी. निर्भय करी मंगल करी. निर्भय करी मंगल करी. हृदय भास्करा. हृदय भास्करा. अंतर मम
विकसित करी हे परात्परा. अंतर मम विकसित करी हे परात्परा. करी निरलस निसंशय. करी निरलस निसंशय. करी रे करी शुद्धाशय. करी रे करी शुद्धाशय. करी हे मन निर्विषय. खरी हे मन निर्विषय. जीवितेश्वरा. जीवितेश्वरा. अंतर मम विकसित करी हे परात्परा. अंतर मम विकसित करी हे परात्परा. तुका सारिखे पूर्ण वैराग्य जासे. वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मांग जैसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जय गुरुदेव. देवश्री ताई. तर सुप्रभात पुन्हा एकदा. आणि आता आपण मनाच्या श्लोकापासून सुरुवात करूया. सौरभ दादांनी तिसरा श्लोक मागच्या स्वाध्यायात घेतलेला, तर त्याचा एकदा त्याची उजळणी आणि मला समजलेला अर्थ असं मी घेणार आहे. त्यानंतर सौरभ दादा बोलतील. आधी श्लोक म्हणूया. प्रभाते मनी रामचिंतित जावा. पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो. जनितो चितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ. आपण मागच्या स्वाध्यायांमध्ये पाहिलं, जो श्लोक दुसरा आहे, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. तर ह्या श्लोकामध्ये समर्थ रामदास अनंत राघवाच्या अनंत मार्गाने जाण्यासाठी भक्ती मार्गाचा स्वीकार करायला आपल्याला सांगत आहेत. आणि त्यातून सदाचार म्हणजेच जे निंदनीय आहेत असे दोष त्यागून जे वंदनीय आहे असे गुण जोपासण्यास सांगत आहेत. मग या भक्ती मार्गाने जाण्यासाठी दिनचर्या कशी असली पाहिजे किंवा दिवसाची सुरुवात आपण कशी करू शकतो, ह्याबद्दल या तिसऱ्या श्लोकात समर्थ रामदासांनी सांगितले आहे. आपण रोज सकाळी उठतो म्हणजे काय होतं, तर नवीन दिवसाची सुरुवात होते आणि नवीन नवीन अनुभवांसाठी आपण सज्ज होत असतो. मग जर सुरुवात सजगतेने आणि मन स्थिर ठेवून करता आली तर आपल्याला दिवसभर तो उत्साह टिकवता येऊ शकतो. म्हणून समर्थ रामदास सांगत आहेत की सकाळी
पहाटे उठून रामाचे चिंतन करावे. आता सकाळी पहाटे उठण्याची बऱ्याच जणांना अडचण होते. म्हणजे असं होतं की झोप पूर्ण होत नाही किंवा उठल्यावरती तेवढं मोटिवेटेड वाटत नाही. म्हणजे उठण्याची इच्छा नसते. अजून झोपावं वाटतं. तर असं कशामुळे होतं? तर आपलं रात्रीचं जे रुटीन आहे, त्यामुळे असं घडतं. आपल्याला सौरभ दादांनी मागच्या स्वाध्यायात सांगितलं, की रात्रीचं आपलं रुटीन कसं असलं पाहिजे. जेवण जे आहे ते सूर्यास्ताच्या आधी केलेलं असावं किंवा कमीत कमी 7च्या आधी जर ते केलेलं असेल, तर पचनाची क्रिया ही बहुतेक तरी पूर्ण झालेली असते आणि त्यामुळे जेव्हा आपण रात्री झोपतो, तेव्हा शांत झोप लागते आणि सकाळी लवकर जागही येते आणि तेव्हा फ्रेशही वाटतं. पण जर तेच उशिरा जेवलेलं असेल, तर सकाळी अ, ठरवून उठलो जरी लवकर, तरी तेवढं फ्रेश वाटत नाही. तो थकवा जाणवतो किंवा पुढे काही करण्याचा कंटाळा येतो. अ, आणि दुसरं आहे मन. मन स्थिर असावं झोपण्याआधी. मग ते स्थिर कसं अ, राहील किंवा ते करण्यासाठी काय करू शकतो? तर रात्री झोपण्याच्या काही तास आधी अ, काहीच असं वाईट जे मनाला आपल्याला डिस्टर्ब करेल माझा आवाज येतोय का? का मध्ये ब्रेक झालेला? आत्ता ब्रेक झाला होता. ओके. मी परत रिपीट करते. तर जसं आपण शरीराच्या आरामाबद्दल किंवा म्हणजे अवयवांना आराम देण्याबद्दल बोललो, की आपण जर समजा संध्याकाळी लवकर जेवलेलो असू, तर आपण झोपू तेव्हा शरीराचाही पुरेपूर आराम होतो. पुरेसा आराम झाल्याने लवकर जाग येते. तसंच मनही स्थिर असलं पाहिजे झोपण्यापूर्वी. त्यासाठी मनात विचार निर्माण होतील किंवा मन अस्थिर होईल असं काही केलं नाही पाहिजे. काही वाईट बातमी ऐकली नाही पाहिजे किंवा पाहिली नाही पाहिजे. त्यावर चर्चा नाही केली पाहिजे. कारण ह्या विचारांसोबत एकतर झोप लवकर येत नाही किंवा झोप आली तरी सुद्धा परत आवाज गेला का? जातोय नाही चालू आहे तुमचा. नाही हा, चालू आहे. येतो. येतोय ना? ओके. तर अ, त्यामुळे जे आपल्याला मन स्थिर राहिल्याने झोप चांगली येऊ शकते. आणि झोप शांत लागल्यानेही आपला जो झोपेचा कालावधी आहे, तो कमी कालावधीमध्ये झोप पूर्ण झाल्याची आपल्याला ती भावना, ती फिलिंग येते. त्यानंतर मोटिव्हेशन नाहीये, असं जे वाटतं सकाळी उठताना कधी-कधी, की काय करायचंय उठून लवकर? तर असं होतं, की रात्री आपण झोपण्याआधी जर थोडासा आढावा घेतला, की उद्या काय करायचं आहे? उद्या काय महत्त्वाची कामं आहेत? सकाळी टिफिन करून द्यायचा आहे का? मग काय करायचंय? त्याची काही तयारी आत्ता करू शकतो का? किंवा ऑफिसला जायचंय, ती वेळ काय असणार आहे? त्याच्या आधी काय-काय तयारी म्हणजे प्रिपरेशन करायचं आहे? किंवा काही इव्हेंट असेल घरी, तर त्याची काही तयारी. तर ह्याचा थोडासा आढावा घेऊन जर झोपलो, तर सकाळी आपोआपच त्या प्रेरणेने आपल्याला उठावसं वाटतं किंवा लवकर जाग येते. तर ह्या 3 गोष्टी करता येऊ शकतात का ते पाहायला हवं, की लवकर जेवण आणि झोपताना काहीही वाईट बातमी ऐकणं, पाहणं किंवा त्यावर चर्चा करणं बंद करणं. आणि तिसरं म्हणजे थोडासा पुढच्या दिवसाचा थोडंसं प्लॅनिंग करणं. मग सकाळी पहाटे उठल्यानंतर काय करायचं आहे तर रामाचं चिंतन करायचं आहे. मग रामाचं चिंतन म्हणजे काय करायचंय? राम. राम हा जो शब्द आहे, हा रम या धातूपासून बनलेला आहे. रम म्हणजे स्थित होणे किंवा रमणे. तर राम ह्या शब्दाचा मला समजलेले 2 अर्थ आहेत. राम म्हणजे जो आपण सर्वांमध्ये स्थित आहे, तो राम. आणि दुसरा अर्थ असा, की ज्या स्थितीमध्ये आपल्याला रममाण होता येते, रममाण व्हावेसे वाटते किंवा अशी केलेली कृती ज्यामध्ये आपण रमतो,
ती स्थिती किंवा कृती म्हणजेच राम. मग ह्या रामाचं आपल्याला चिंतन करायचं आहे. मग हे चिंतन करण्याच्या 3 पद्धती आहेत. त्या कुठल्या? तर पहिली पद्धत, स्वतःमध्ये असलेला राम किंवा आपण ईश्वर म्हणू, त्याचं चिंतन करायचंय. मग ते कसं केलं जाऊ शकतं? तर जसं सौरभ दादांनी मागच्या स्वाध्यायात सांगितलं, तर श्वासासोबत राहणं ही एक पद्धत असू शकते किंवा हे केलं पाहिजे. आणि त्यासोबतच मी कुठल्या स्थितीमध्ये किंवा कृतीमध्ये रममाण होते आहे याचा शोध घेणे आणि त्याचं चिंतन करणे. त्यामुळे मी इतरांना कुठे उपयोगी पडू शकते का? माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या समाजासाठी कुठल्याही स्तरावर त्याचा काही उपयोग होऊ शकतो का? माझ्या गुणांचा काही तिथे उपयोग होऊ शकतो का? ह्याचं चिंतन हे सगळं येतं पहिल्या पद्धतीमध्ये, जिथे आपण स्वतःमध्ये तो ईश्वर शोधत आहोत. त्याचं चिंतन करत आहोत. दुसरी पद्धत आहे राम किंवा ईश्वर म्हणूयात इथे आपण. असं नाही आहे की फक्त रामाचीच भक्ती किंवा रामाचंच चिंतन करायचं, तर कुठल्याही ईश्वराचं आपण इथे म्हणू शकतो. मग ह्या कुठल्याही अवताराचे चिंतन मग इथे नामस्मरण करता येऊ शकते. आणि ह्या नामस्मरणातून आपल्यामध्ये काय बदल होत आहेत ह्याचं निरीक्षण, ह्याचं चिंतन. त्यानंतर तिसरी पद्धत आहे ह्या रामाचे किंवा ईश्वराचे कार्य, जीवन कार्य आणि त्यांचे गुण ह्याचे चिंतन. मग ते पूर्ण त्यांच्या जीवन चरित्रातून किंवा त्यांच्या कुठल्याही एका प्रसंगातून आपण त्या गुणाचा म्हणजे अभ्यास करू शकतो, चिंतन करू शकतो आणि ते आपल्याला आत्मसात करता येऊ शकतं का याचंही त्यासोबत चिंतन करता येऊ शकतं. मग ह्या तीनही पद्धतीने चिंतन करायचं आहे का? तर जमलं तर करू शकतो. जर त्यातली कुठली एक पद्धत आपल्याला भावत असेल, तर मग त्या एका पद्धतीनेही चिंतन केलं जाऊ शकतं. मग ह्या चिंतनातून जसजसं नवीन गोष्टी किंवा जे गुण उलगडायला लागतात, त्यामुळे काय होतं, तर हे लक्षात यायला लागतं, की मी फक्त देह नाहीये. मी देह आहेच, पण मी फक्त देह नाहीये. आणि ह्या कल्पनेतून बाहेर येऊन मन जे आहे ते विस्तार पावायला लागतं. त्यामुळे ते फक्त बाह्य जगामध्ये सुख शोधत नाही, तर ते जास्तीत जास्त आतमध्ये चिंतनामध्ये रमतं आणि नवीन नवीन स्वतःच्या गुणांबद्दल त्याला माहिती होत जाते. आणि देहभावना क्षीण झाल्याने मनामध्ये वासना, भौतिक सुखाची आकांक्षा ही कमी कमी होत जाते. मग क्षणिक सुख न शोधता अनंत आनंद अनुभवण्याची जी स्थिती आहे तिकडे मन हळूहळू सरकायला लागतं. मग आता सकाळी उठल्यानंतर दिवसाची इतकी छान सुरुवात झाली आहे. आपण चिंतनाने ही सुरुवात केली आहे. मग ह्याने काय होतं, तर चांगल्या विचारांचं बीज मनामध्ये सकाळीच पेरलं जातं आणि त्यामुळे त्याच्यानंतर वैखरीतून जी भाषा, जी वाणी बोलली जाते, तीही तेवढीच चांगली आणि जास्त प्रभावी होत जाते. त्याचा आपल्यालाही अनुभव यायला लागतो. आणि जे काही आपण विचार करतो किंवा बोलतो, तेच आपल्या कृतीतही घडत असतं. म्हणजे आपोआपच आपली जी कृती आहे, ती सदाचरणाकडे वळायला लागते. म्हणजे काय होतं, तर शुद्ध आणि स्वच्छ मनाने आपल्याकडून आचरण कुठल्याही कृतीचं व्हायला लागतं. मग सदाचरण म्हणजे काय? तर जे आपण दुसऱ्या श्लोकामध्ये पाहिलं, की जे जे निंदनीय आहेत असे दोष त्यागले पाहिजे आणि जे वंदनीय आहेत असे जे गुण आहेत ते जोपासले पाहिजे, त्याचं संवर्धन केलं पाहिजे.
तर हे करणं म्हणजेच सदाचार, सत आचरण करणं. आणि सत्य आचरण किंवा निस्वार्थ केलेला कोणताही व्यवहार अ, आणि अ, सत्कर्म ह्या ह्या गोष्टी सदाचारामध्ये मोडतात. मग पुढे दिवसभर ह्या सदाचरणामुळे जो व्यवहार आपण करतो दिवसभर, तर तो खूप प्रामाणिकपणे आपल्याकडून घडतो. आणि या आचरणाने मन जे आहे ते स्थिर राहते, मन प्रसन्न राहते. आणि जेव्हा मन प्रसन्न असतं ना, तेव्हा अनेक ज्या गोष्टी आहेत आपल्या मनात खूप वर्षांपासूनच्या काहीतरी असतात, हे करायचं आहे किंवा हे घडलं पाहिजे, तर त्या आपोआप साध्य व्हायला लागतात. ह्यातून मनाला एक सामर्थ्य मिळतं आणि ते आपल्याला अजून अजून ऊर्जा देतं सत्कर्म करण्यासाठी, सदाचरणाकडे वळण्यासाठी. म्हणून इथे समर्थ रामदास सांगत आहेत की सदाचार खूप महत्वाचा आहे आणि तो सोडता कामा नये. तो मानव जो सदाचाराला धरून ठेवतो तोच जगामध्ये धन्य पावतो, धन्य होतो. मग धन्य होतो म्हणजे काय? तर आपण पाहिलं ह्या श्लोकामध्ये 3 टप्पे आहेत. पहिला आहे विचार, दुसरा आहे उच्चार आणि तिसरा आहे आचार. मग आपण विचारांवरती बोललो की जसं चांगले विचार किंवा सकारात्मक विचार किंवा जास्त म्हणजे प्रभावी विचार जर आपण केले तर त्याच्यामुळे आपली वाणी आपल्या भाषेतूनही ते व्यक्त तेवढ्याच प्रभावीपणे होणार आहेत. आणि त्यामुळे जे काय कर्म आपण करतो, जे काय सत्कर्म म्हणजे ते कर्म जे आहे ते सत्कर्म म्हणजे चांगल्या रीतीने ते पार पडणार आहे. तर असं जर त्या दररोज व्हायला लागलं आपल्याकडून, ही जर दिनचर्या रोज आपल्याला फॉलो करता आली, तर त्यामुळे काय होईल की असं मनाला खूप समाधानी वाटेल की काहीतरी ठरवतो आहोत, तसं करतो आहोत आणि त्याच्यामध्ये सतत इम्प्रूव्हमेंट, सुधारणा आपल्यात होत आहे. ह्यातून जे सामर्थ्य आणि जी ऊर्जा मिळते ना, ती परत दुसऱ्या दिवशी चिंतन करण्यासाठी, लवकर उठण्यासाठी प्रेरणा देते. म्हणून मला असं वाटतं की इथे असं म्हटलं गेलं असेल की जनी तो चितो मानवी धन्य होतो. म्हणजे ती धन्यता जी आहे ती त्याची मला वाटतं की जी आपली पातळी आहे ती वाढत वाढत जाते. आणि ही दिनचर्या जर दैनंदिन जीवनामध्ये आत्मसात केली तर मनःशांतीही लाभते. तर मागच्या काही स्वाध्यायामध्ये हा प्रश्न विचारला गेला होता की दैनंदिन जीवनात जर ही दिनचर्या दैनंदिन जीवनात मनःशांती लाभण्यासाठी मनाच्या श्लोकाचा कसा उपयोग होऊ शकतो. तर मला वाटतं की ह्या श्लोकामध्ये त्याचं उत्तर आहे. ही दिनचर्या जर आपण आत्मसात केली तर आपल्याला नक्कीच मनःशांती लाभेल. आणि पुढेही अजून काही श्लोक आहेत जिथे आपण बऱ्याच गोष्टी अजून शिकणार आहोत किंवा आचरणात आणणार आहोत, त्याही नक्कीच मनःशांती मिळवण्यासाठी मदत करतील. सौरभ दादा, तुम्हाला काही ऍड करायचं आहे? जय गुरुदेव. सुप्रभात. आवाज येतोय माझा व्यवस्थित? हो हो. राजेश्वरी ताई, देवश्री ताई, थँक्यू. तुम्ही खूप छान पद्धतीने सगळ्या गोष्टींचा अर्थ आम्हाला समजावून सांगितला. 3-4 महत्वाचे शब्द याच्यामध्ये येतात. तीन चार महत्वाचे शब्द या श्लोकामध्ये आपल्या डोळ्यासमोर आलेले आहेत. त्यातलं पहिल्याचं चिंतन आपण केलं.
प्रभाते मनी रामचिंतित झाला. आता याच्यामध्ये प्रभात हा शब्द आपल्या प्रत्येकाने नीट बारकाईने समजून घेणं गरजेचं आहे. प्रभात म्हणजे नेमकं काय असतं बरं? ज्यावेळेस सकाळ होते, झोप जर पूर्ण झाली असेल तर मन प्रसन्न असतं. मग ही प्रसन्नता आपल्या जीवनात पुन्हा कधी येते बरं? असे काय काय प्रसंग असतात ज्या वेळेला आपलं मन हे प्रसन्न होतं? त्यातला पहिला प्रसंग ज्यावेळेस आपल्या मनाप्रमाणे घडतं त्यावेळेला आपल्याला प्रसन्न वाटतं. बरोबर आहे का? सगळ्यांचा हा अनुभव आहे का, की आज जर घरातल्यांनी माझं ऐकलं, मी सांगितलेली कामं जर न तक्रार करता केली, तर सगळ्या गृहिणींना फार आनंद होतो. करेक्ट? हो, हो. मग असं अजून कधी बरं मला आनंद होतो? असा कधी आपण विचार केलाय का? असं चिंतन करताना माझ्या लक्षात असं आलं, की आणखीन एका वेळेला आपलं मन प्रसन्न होतं आणि ती प्रसन्नता ही दुसऱ्यावर अवलंबून नसते, तर ती माझ्या स्वतःवर अवलंबून असते. काय म्हणतोय आपण थोडं नीट समजून घेऊयात, बारकाईने लक्ष द्या. प्रभात हा जसा बाह्य जगतामध्ये किंवा निसर्गामध्ये घडून येणारा बदल आहे, ज्या बदलामुळे आपल्याला आपल्या सभोवतालच्या गोष्टी दिसायला लागतात, समजायला लागतात आणि आपल्याला छान वाटतं, प्रसन्न वाटतं, क्लॅरिटी येते आणि त्यामुळे मनामध्ये प्रसन्नता उत्पन्न होते. सो ती जी प्रसन्नता आहे ती आपल्याला समोरचं दिसायला लागलं म्हणजे क्लॅरिटी मिळायला लागल्यामुळे प्रभातकाळी ती प्रसन्नता आपल्याला येते. म्हणून पहाट सगळ्यांना आवडते, रात्र नको वाटते. तसंच आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आपण कुठल्या समस्येशी झगडत असतो, कुठल्या प्रश्नावर काम करत असतो, त्यावेळेला त्या प्रश्नाविषयी आपल्याला ठोस अशी माहिती मिळाली किंवा उत्तर मिळालं, तर त्याच्यातून सुद्धा आपल्याला प्रसन्नता मिळते. म्हणजे काय? आपण घरात जर संध्याकाळी लाईट गेली, तर सगळीकडे जवळ असलेल्या गोष्टी सुद्धा आपल्याला सापडत नाही. आपण चाचपडतो. तसं जीवन जगताना जर काही गोष्टींच्या बाबतीत आपल्या मनात संभ्रमावस्था असेल, तर निर्णय घेता येत नाही. कृती करताना गडबड होते. आत्मविश्वास वाटत नाही. मन अशक्त होतं. थोड्याशा गोंधळलेल्या स्थितीमध्ये आपण येतो. आणि अशा वेळेस ज्यावेळेस आपल्याला ज्ञानोदय होतो. ज्ञानोदय म्हणजे आपल्याला अशा गोंधळलेल्या परिस्थितीत सुनिश्चित अशी दिशा मिळते. एक सुस्पष्टता येते आपल्या स्वतःच्या भूमिकेविषयी, आजूबाजूच्या परिस्थितीविषयी आणि या परिस्थितीमध्ये नेमकं मला काय करणं गरजेचं आहे, हे ज्या क्षणी आपल्याला लक्षात येतं, त्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये आणखीन एक प्रभात येते. थोडंसं आपण आपल्या शालेय जीवनाकडे जाऊया. शाळेमध्ये अभ्यास करताना एखादं जर कठीण गणित
अडलं असेल किंवा एखादी जर संकल्पना कळायला जड जात असेल, तर आपल्याला अस्वस्थता यायची, चिडचिड व्हायची. मग आपण आपल्या मित्र-मैत्रिणींकडून, शिक्षकांकडून गोष्टी समजून घ्यायचो आणि मग ती गोष्ट एकदा समजली आणि ती परीक्षेत लिहिता आली ना, की एक चेहऱ्यावरती वेगळं समाधान प्रगटायचं. बघा, एकदा सगळ्यांनी बालपणात जाऊन बघा बरं. असा अनुभव मी खात्रीपूर्वक सांगतो तुमच्यापैकी प्रत्येकाने अनुभवला असेल. मग अशी प्रभात आपल्या आयुष्यामध्ये दररोज जर उगवावी अशी वाटत असेल, तर मग त्याकरता करावयाचे उपाय ह्या श्लोकामध्ये समर्थ रामदासांनी अगदी पिन पॉइंटेडली दिलेले आहेत. मग त्यातलं त्यांनी चिंतनावरती भर द्यायला सांगितलं. बहुतांश वेळ दि दिवसभरातला किंवा बहुतांश कार्यकाळ एखाद्या आठवड्यातला, महिन्यातला किंवा वर्षातला आपला बहुतांश वेळ हा चिंतेत जात असतो. त्या चिंतेपासून आपण चिंतनाला परावृत्त व्हावं किंवा चिंतनाकडे मार्गक्रमण करावं, असं रामदासांना इथे अभिप्रेत आहे. आणि चिंतन आपल्याला आपल्या रोलविषयी, आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीविषयी सुस्पष्ट कल्पना नक्की देऊ शकेल. अशी खातरजमा स्वतः रामदास करतात. लक्षात येतंय का सगळ्यांच्या? आपण सगळे बरोबर असू तर मला फक्त थंब अप करून सांगा. हो, हो. जयश्रीजी, आज माझा आवाज क्लिअर आहे का पहिल्यापेक्षा? अगदी पूर्ण. छान. थँक यू. तुम्ही मला रेकमेंड केलं म्हणून मी काहीतरी सुधारणा केल्या. त्याचा फायदा होतो याचा आनंद आहे मला. होय. नक्की. एकदाही मी बोलले नाही की आवाज जरा मोठा असू दे म्हणून. हां, बरं. प्रभात जर नीट कळली असेल ना, तर आता ही प्रभात कशी उजाडते त्याचा एक पैलू आपण बघितला की चिंतन. आता त्याच्या पुढचा पैलू जो देवश्रीताईंनी आपल्याला सांगितला, तो म्हणजे वैखरीने त्याचं नाव घेणं. मग सकाळी जर चिंतन झालं, तर मग पहिल्यांदी विचार केला. मग आता विचारानंतर उच्चार सांगितलेला आहे. म्हणजे चिंतनातून क्लॅरिटी मिळते. त्या क्लॅरिटीला अजून एनर्जाइज करायचं आहे, तर मुखामध्ये त्याचं नाव घेऊन. आणि मग ती एनर्जी आपल्या कृतीमध्ये उतरवायची. बऱ्याच वेळेला तुमच्या सगळ्यांचा असा अनुभव आहे, की मन खूप अशांत आहे किंवा जसं देवश्रीताईंनी सांगितलं, की मनःशांतीकरता मनाचे श्लोक कसे उपयोगी पडतील. मनाची शांती ढळते म्हणजे काय घडतं? तर मनामध्ये जसा सृष्टीमध्ये अंधार पडतो, तसा मनामध्ये अंधार म्हणजे काय? तर आपल्याला सुस्पष्ट अशी क्लॅरिटी आपल्या सभोवतालच्या मग आपल्या सभोवताली काय-काय आहे? तर आपल्या सभोवताली मी स्वतः सोडून माझं कुटुंब आहे, माझा समाज आहे. त्याचबरोबर मी ज्या विषयामध्ये काम करतो, त्या विषयाच्या बाबतीत मला पूर्ण क्लॅरिटी आहे का? मी कामाच्या ठिकाणी माझं जे काम करतो, त्याच्याविषयी मला पूर्ण माझ्या मनात काही संभ्रम नाहीयेत ना? संभ्रमामुळे गोंधळ उडतो. आणि या संभ्रमातून जर बाहेर पडायचं असेल, तर आपण चिंता करत बसायची नसते, तर त्या चिंतेला चिंतनाची जोड द्यायची असते.
मग रामाचं चिंतन म्हणजे तुम्ही ज्या विषयात काम करता, तुम्ही जे कर्तव्य करता, त्या कर्तव्याचं चिंतन सुद्धा असू शकतं. मग मला माझ्या कर्तव्याविषयी सर्वार्थाने क्लॅरिटी आहे का नाही? मी माझी कर्तव्य योग्य पद्धतीने पार पाडतोय का नाही? आणि मग त्या अनुषंगाने मला काय सुधारणा करायला हव्यात? असं चिंतन, मग त्या चिंतनाचं उच्चारण. म्हणजे जो विचार तोच उच्चार आणि मग त्या विचार आणि उच्चाराला आचरणाची जोड. आपण जी आरती म्हणतो ना, त्याच्यामध्ये हेच सांगितलंय. कायेन वाचा मनसेंद्रियत्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. विचारापासून आचरणापर्यंत एक समान धागा असावा. अन्यथा माझ्या मनामध्ये विचार वेगळा चाललाय, मुखात उच्चार वेगळा चाललाय आणि कृतीमध्ये तिसरंच घडतंय. याच्यामुळे गोंधळ निर्माण होतो आणि हा गोंधळ आपल्याला अंधाराकडे ढकलतो. अंधार म्हणजे कन्फ्युजन. अंधार म्हणजे ॲब्सेन्स ऑफ क्लॅरिटी. मग आपल्या आयुष्यात जर अशी प्रभात उजाडायची असेल, तर आपल्याला पडलेले जे प्रश्न आहेत, पहिली गोष्ट, मला प्रश्न पडतात का? का मी सदैव फक्त चिंतेत असतो? माझी चिंतेपासून चिंतनापर्यंत जर वाटचाल झाली, तर मला काही प्रश्न पडायला लागतील आणि मला माझ्या प्रश्नांची उत्तरं जर मिळाली, तर मी जिथे आहे तिथून एक पायरी वरती चढेन आणि जसा मी एक पायरी वरती चढेन, तसं मला दिसणारं दृश्य हे अधिक प्रबल, अधिक व्यापक आणि अधिक चांगलं असेल. जसं आपण डोंगराच्या पायथ्याशी जर असू ना, तर आपल्याला आजूबाजूला काय आहे, पंचक्रोशीत कुठली गावं आहेत, ह्याच्याविषयी काही ज्ञान नसतं. तसंच जसजसं वर चढत जातो, तसतसं आजूबाजूची सगळी गावं दिसायला लागतात. तसंच आपण आपल्या साधनेमध्ये, आपल्या चिंतनामध्ये एक-एक पाऊल वर चढत गेलो, की आपल्याला गोष्टींची नव्याने क्लॅरिटी मिळायला सुरुवात होते. आणि ही सुस्पष्ट ही जी सुस्पष्टता आहे, यालाच प्रभात असं म्हटलेलं आहे. छान. मग आता आपण आणखीन एक पुढे बघणार होतो. प्रभात झाल्यावरती पुढचा मुद्दा आपला असा होता, की सदाचार. थोडं शब्दाची फोड करून बघूयात. सद अधिक आचार म्हणजे सदाचार. बरं, काय मी रिपीट करणं अपेक्षित आहे? मला जरा सांगाल का, काय ऐकू नाही आलं आपल्याला? तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता आणि मी नेमकं काय सांगू? म्हणजे सदाचाराविषयी सांगू का आणखीन काही त्याच्या मागचं? वैखरीचा अर्थ प्लीज. वैखरी. वैखरी. बरं.
आपण पहिल्यांदा चिंतन केलं. चिंतन समजून घेताना आपण म्हटलं, की चिंतेपासून चिंतनापर्यंत वाटचाल झाली पाहिजे. मग ज्या वेळेला चिंतनातून आधीचं वाक्य. बरं. मग आता चिंतनाला आपल्याला वाणीची जोड द्यायची आहे. 2 पद्धतीने आपल्या आतमध्ये किंवा आपला संवाद चाललेला असतो. एक संवाद हा आपण या बाह्य जगताशी साधत असतो आणि दुसरा संवाद हा आपल्या अंतर्विश्वामध्ये चाललेला असतो. आता समर्थांना इथे अभिप्रेत आणि अपेक्षित असं आहे, की या दोन्हीही संवादामध्ये रामाची स्थापना करणं. म्हणजे रामाचं स्मरण आणि रामाचं नाव मुखात. म्हणजे कृतीला जायच्या आधी आपल्याला नामस्मरण आणि नामजप हा करणं अनिवार्य किंवा आवश्यक आहे. मग चिंतनातून आलेली क्लॅरिटी ज्यावेळेस त्याला नामाची जोड मिळते, त्यावेळेला माणूस पॉझिटिव्ह एनर्जीनी भरलेला असतो आणि मग याच्यातून माणसाने प्रवृत्त व्हावं कृती करता. कृती म्हणजे काय? तर सदाचार. सद आणि आचार म्हणजे सदाचार. आता सदाचार याच्याविषयी आपण थोडं नीट समजून घेणार आहोत हं. हं. याच्या आधी एक प्रश्न आला होता मध्ये. प्रश्न असा होता, की मनात सारखे-सारखे तेच विचार येत असतात. तर याचा अर्थ असा आहे, की तुम्ही चिंतेत आहात आणि चिंता ही भविष्याशी निगडीत आहे किंवा तुम्हाला ज्या गोष्टी घडतायत, ज्याच्यावरती तुमचा कंट्रोल नाहीये, त्या तुम्ही तुमच्या कंट्रोलमध्ये आणू इच्छिता. दैनंदिन जीवन जगत असताना आपण प्रभात जे समजून घेत होतो ना, त्याच्यामध्ये एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये माझा रोल काय आहे? तो रोल मी चोख पार पाडतोय का नाही? ह्याच्याकडे माझा कल असणं गरजेचं आहे. आता साधं उदाहरण आपण घेऊयात. बऱ्याच जणांची अशी कंप्लेंट असते, की सध्याची तरुण पिढी काही ऐकत नाही. बरोबर आहे? आम्ही त्यांना खूप सांगतो, असं करा, तसं करा, पण ते काहीच ऐकत नाही. आता ह्याच्यात थोडं वेगळा मार्ग आपण अवलंबूया. त्यांना सांगण्याऐवजी किंवा त्यांच्याविषयी चिंतन करण्याऐवजी, त्यांच्याविषयी चिंता करण्याच्या ऐवजी, मी स्वतःच्या जीवनामध्ये त्यांना जे सांगतोय, ते मी आधी केलेलं आहे का? म्हणजे समर्थ रामदासांनी आधी चिंतन केलं. कुठलेही संत घ्या, ज्या जनी शब्दाची संत लोकांची आपण व्याख्या बघितली, त्यांनी या तिन्ही पायऱ्या त्यांच्या आयुष्यामध्ये परिपूर्णरित्या जगल्या. म्हणजे त्यांनी सकाळी उठून चिंतनही केलं, नामस्मरणही केलं आणि सदाचाराची जोडही दिली. म्हणजे विचार, उच्चार आणि आचार या तिन्ही फ्रंटवरती ते एकच होते. असं माझं किती वेळा असतं, असं आपलं आपण स्वतःला विचारायला हवं. मी जे दुसऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय, ते मी स्वतः किती जगतो आहे?
कारण संस्कार किंवा दुसऱ्याला जे सांगायचंय ते तुमच्या आचरणातून पारेषित होतं. दुसरा व्यक्ती हा तुम्हाला बघून काही गोष्टी करत असतो. मग आपल्या मनात जर सारखे-सारखे हेच विचार येत असेल, की हा माझं ऐकत नाही किंवा हा माझं सांगितलेलं मनावरती घेत नाही, मी याच्या फायद्याचं सांगतोय, तरीही याचं लक्ष नसतं. असे जर विचार आपल्याला सतावत असतील, तर या चिंतेपासून आपण स्वतःमध्ये परिवर्तन घडण्याकडे जास्त कल द्यायला पाहिजे. जर स्वतःमध्ये सुधारणा झाली, तर आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये, सभोवतालच्या परिस्थितीमध्ये बाय डिफॉल्ट परिवर्तन घडतं. मग तुम्ही म्हणाल ते लगेच कसं घडेल? कुठल्याही गोष्टीला वेळ हेच सुंदर औषध आहे. जर गोष्टींना वेळ दिला, तर त्याचे यथायोग्य आणि जे आवश्यक आहे ते रिझल्ट तुम्हाला मिळतात. मग आपण त्याच गोष्टींचा सतत विचार करत असतो, ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नसतात किंवा आपल्याला ज्या गोष्टींविषयी भीती वाटते. मग भीती आणि कंट्रोलमध्ये आणायला पाहिजे हा सुद्धा भीतीचाच एक भाग आहे आणि भीतीची दुसरी अभिव्यक्ती म्हणजे पुढे काय होणार आहे. आणि या दोन्ही गोष्टींमध्ये जर आपल्याला न डगमगता ह्या आतल्या चिंतेचं पण मात्रा कमी करायची असेल, तर आपल्याला प्रभाते मनी रामचिंतित जावा. मग त्या रामाचं चिंतन करायला हवं. मग तो राम म्हणजे आपलं कर्तव्य सुद्धा असू शकतं. आणि मग त्याचं नामस्मरणही करायला हवं. आणि मग आपल्या आचरणामध्ये सुद्धा तसेच गुण असायला हवेत. म्हणजे नेमकं काय असायला हवं? तर सदाचरण, सद अधिक आचरण. काय आहे बरं? साधी सरळ म्हणजे रेग्युलर बोलीभाषेत जर सांगायला गेलं, तर सज्जनांच्या वागण्याची पद्धत म्हणजे सदाचरण. अजून थोडं डिकोडिंग करायला गेलो, तर सत अधिक आचार. सत असा जो आचार, तो सदाचार किंवा सत्यावर अधिष्ठित असलेलं जे वागणं आहे, तो म्हणजे सदाचार. लक्षात येतंय का? का थोडं क्लिष्ट वाटतंय? या एक संकल्पना आपल्याला पूर्णतः आपल्या मनामध्ये उतरवायच्या आहेत. आणि एकदा का त्या मनात उतरल्या ना, की त्या कृतीचा भाग बनतील. त्यामुळे जर तुम्हाला काही प्रश्न असेल, तर मला अडवा, तिथे विचारा. मला उत्तर माहिती असेल, येत असेल, तर मी ते नक्की देण्याचा प्रयत्न करेन. आणि जर नसेल माहिती, तर अभ्यास करून देईन असंही सांगेन. परंतु समर्थ जे आपल्याला सांगायचा प्रयत्न करत आहेत ना, ते आपल्या दैनंदिन आचरणाचा विषय बनला पाहिजे. ह्याकरता या स्वाध्यायाचं प्रयोजन आहे. आपल्या आचरणाचा जर मनाचे श्लोक हे विषय बनत नसतील हां. जर एखादा विषय आपल्या आचरणाचा भाग बनत नसेल, तर मग ती नुसतंच बोलण्याचा विषय राहतो. सदाचार हा खूप व्यक्तिगत नाही का? असा प्रश्न आलाय. बरोबर आहे.
सदाचार हा व्यक्तिगत विषय आहे, परंतु आचार हा व्यक्तिगत विषय आहे आणि त्याला सतचा स्पर्श आहे का नाही. आता त्या आचाराला सतचा स्पर्श आहे का नाही याची पण टूल शास्त्रकारांनी आपल्याला दिलेलं आहे. त्याचीही तपासणी हे तुमचं तुम्हीही करायचं आहे. इथे तुम्ही सदाचारात आहात का नाही आहात हे सांगायला कोणी नाहीये. पण तुम्ही जर सदाचारात असाल, तुम्ही जर नामस्मरण करत असाल आणि त्याला चिंतनाची जोड असेल, तरच आणि तरच जनी तोची तो मानवी धन्य होतो. जीवनाचं साफल्य, जीवनाचं सार्थक आणि जीवन जगण्याचं जर समाधान हवं असेल, तर त्याला याच त्रिसूत्रींनी सामोरं जायला हवं. ह्याच्या पलीकडे मार्ग नाही. हे समर्थ खूप ठासून आपल्याला सांगत आहेत. मग सत कसं समजून घ्यायचं? तर सत समजून घेण्याकरता त्या सत्याचं आचरण किंवा सत्याधिष्ठित आचरण करण्याकरता आधी सत्य कळायला हवं. ईशावास्य उपनिषदामधला खूप सुंदर मंत्र आहे. ओम हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापि हितं मुखं तत्त्वपुसन्न प्रावणु एकोस्मिन् सत्यधर्माय दृष्टे. ह्या मंत्राचा उच्चार कृष्णाने तह हयात केला. याचं स्मरण त्याने तह हयात ठेवलं म्हणून भगवान प्रकट होऊ शकले. एकोस्मिन सत्य धर्माय दृष्टे. मला सत्याचं दर्शन घडवं. मग सत्याचं दर्शन कशावरती घडतं? सत्य हे हा मंत्र काय सांगतो, हा श्लोक असं सांगतो, सत्य जे आहे ना ते हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापि हितं मुखम. सत्याच्या मुखावरती सत्य असं झाकळलेलं असतं. तर सत्य बघण्याकरता एक दृष्टी स्वतःकडे हवी, जो आपल्या स्वाध्यायाचा पाया पण आहे. की आपल्याला जीवनाकडे बघण्याची दृष्टी विकसित करायची आहे. मग ती दृष्टी कशी हवी आहे बरं? तर ती दृष्टी त्याच्या क्वालिटीज खालीलप्रमाणे आहेत. तर ही दृष्टी ही मिळते आपल्या बुद्धीमुळे. या बुद्धीमध्ये 4 क्वालिटीज आपल्याला जोपासायच्या आहेत. त्यातली पहिली आहे निर्मळता. बुद्धी निर्मळ पाहिजे. दुसरं, त्याच्यामध्ये कुठलाही पूर्वग्रह दूषित हेतू किंवा पूर्वग्रह दूषित विचार नसावा. तिसरं, ती अत्यंत सूक्ष्म आणि तीक्ष्ण असावी. म्हणजे तिच्या निरीक्षणातून किंवा तिच्या नोंदीतून बारीक आणि बारीक गोष्टी सुद्धा सुटता कामा नये. आणि चौथं म्हणजे ती अथर्व असावी, म्हणजे निश्चल असावी. लक्षात येत आहे का बघा? तीक्ष्ण आणि सूक्ष्म हे मी एकत्र केलं, पण थोडं वेगळं करून बघूया. बुद्धीची सूक्ष्मता म्हणजे नेमकं काय? तर बुद्धी हा आणखीन 2 क्वालिटीज याच्या सबसेट आहेत. ते आहे साक्षीत्व आणि संवेदनशीलता. ह्या जर 2 गोष्टींची जोड बुद्धीला मिळाली तर बुद्धी सूक्ष्मतेकडे जाते, तीक्ष्णतेकडे जाते. ह्या 2 गोष्टी पाया आहेत. मग पहिल्यांदा प्रकटते ती सूक्ष्मता, मग त्याच्या पुढे जन्माला येते ती तीक्ष्णता, त्याच्या पुढे जन्माला येते ते निश्चलता, त्याच्या पुढे जन्माला येतं ते कुठलेही पूर्वग्रह दूषित नसणं. आणि मग ह्या गोष्टी आल्या की मग बायसेस संपले की जन्माला येते ती निर्मळता. असा हा क्रमविकास आहे.
पण या क्रमाचा पाया हे चिंतन आहे. मग माझं चिंतन म्हणजे माझा विचार, माझा उच्चार आणि माझा आचार या त्रिमितीय डायमेन्शन मध्ये आपलं जीवन सतत चाललेलं असतं. लक्षात येतंय का? या बुद्धीच्या क्वालिटीला ऋग्वेदाने प्रज्ञान असंही म्हणलं. प्रज्ञानम ब्रह्म असंही ऋग्वेदाने त्याला नाव दिलं. इथपर्यंत आपण बरोबर आहोत का? हो हो. मला थमअप करून सांगा बरं. म्हणजे कसं की मला समजायला बरं पडतं. मग आजपासून आपण आपल्या बुद्धीची ह्या ज्या काही क्वालिटीज सांगितल्या त्या वाढवण्याकडे भर देणार आहोत का? याकरता त्याला चिंतनाची, नामस्मरणाची जोड देणार आहोत का? हे मला हो. म्हणण्याकरता सांगू नका. तुम्ही स्वतःला कमिट करा. हो. कारण हे केल्यामुळे तुमचं जीवन बदलणार आहे. तुम्ही सांगता त्या वेगाने नाही होत, पण हळूहळू होतंय एवढं निश्चित. हो, दररोज एक पायरी पुढे सरकायला पाहिजे. म्हणजे महिन्याच्या 30 पायऱ्या आपण वर चढू. काही गडबड नाही करायची. होतंय जातंय, आतमध्ये जातंय, होतंय. चिंतनही होतंय, अभ्यासही होतोय आणि ध्यानही होतंय, वा, छान. मेडिटेशन पण होतंय आणि दिवसाकाठी आठवण येते आपण काहीतरी शिकतोय त्याची. त्यामुळे मनावरती लक्ष आहे. येतो कधीतरी तोलही जातो मनाचा, पुन्हा येतो. पुन्हा अभ्यास केला की लक्षात येतं आपला दोष काय आहे. दोष करेक्ट. लक्षात येतो. आपण कुठेतरी चुकतोय थोडस, हे पण लक्षात येतंय, जे पूर्वी नव्हतं हो. होत. हा. आवाज थोडा मोठा हवाय. आणि आवाज अजून मोठा हवा? व्यवस्थित आहे. बर, आणि बर. नाही, बरोबर आहे, येत आहे, ऐकायला येत आहे आणि व्यवस्थित चाललंय. रांगेने व्यवस्थित सांगतात, ते सगळं समजतंय, व्यवस्थित सांगतात ते. थँक्यू. मी आवाज वाढवण्याचा प्रयत्न करतो. आवाज पण येतो, व्यवस्थित येतो. धन्यवाद. आपला स्वाध्याय सुरू झाल्यावरती आपल्याला एक प्रश्न आलाय. त्याचं उत्तर आपल्याला जाताना नक्की बघायचं की हे मन नावाचं प्रकरण असतं कुठे बरं, ज्याच्यावरती एवढा सगळा उहापोह चाललेला आहे. हे समर्थांनी एवढा मोठा प्रपंच घातला, पण अरे हे गडबड असते कुठे आणि चालते कुठे नेमकी? Yes. मग आता पुढे काय बरं आपण बघणार होतो? आजचा पुढचा मुद्दा काय बरं, मला जरा बघू देत. सदाचार झाल्यावरती आपण धन्य होणे. बापरे, खूपच महत्वाचा मुद्दा आहे हा. जीवनामध्ये धन्य म्हणजे, धन्य या शब्दाची व्युत्पत्ती जी आहे ना, ती धन आणि ऋण, ज्यांचं म्हणजे आपण मराठीमध्ये जर शिक्षण घेतलं असेल तर अधिक आणि वजा, त्याला धन आणि ऋण असं म्हणायला जायचं, असं म्हटलं जायचं. तर हे जे धन आणि ऋण जे आहे ना, त्यातलं धन म्हणजे अधिक आपल्या सदाचारामध्ये वृद्धिंगतता येते, तो वृद्धिंगत होतो, असं इथे सांगितलंय. पण धन्य होणं म्हणजे नेमकं काय होणं? तर 5 गोष्टी
आपल्याला जीवनामध्ये सोडणं क्रमप्राप्त आहे. आपल्याला जर साधनेच्या मार्गावरती चालायचं असेल तर 5 गोष्टी या आपल्याला बाधा आहेत आपल्या आचरणातल्या. सगळ्यात पहिली गोष्ट की कुठल्याही अ, मादक पदार्थांचं सेवन हे आपल्याला त्याज्य आहे. ज्याच्यामुळे म्हणजे मादक पदार्थ म्हणजे काय? ज्याला व्यसन असंही म्हणतात. मग दारू, सिगारेट आता तर ह्याच्यापेक्षाही ही पिढी आत्ताची खूप पुढे गेली आहे. तर या सगळ्या गोष्टींचं सेवन ह्याच्यापासून आपण स्वतःला वर्ज्य ठेवायला हवं. दुसरं, आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टी या जुगाराधिष्ठित असू नयेत. म्हणजे काय? आता आजकाल सगळेजण ते शेअर मार्केट वगैरे फायनान्शियल फ्रीडम ह्याचे बरेच YouTubeवरती व्हिडिओ असतात, सगळं काही असतं. मग आपण काहीतरी घडेल असं मनोकल्पित करतो आणि ते भविष्यात मला मिळेल त्या आशेने काहीतरी करत राहतो. मग SIP काढणं असेल, मग शेअर्समध्ये गुंतवणूक असेल. हे करू नका असं माझं म्हणणं नाहीये. परंतु एका मृगजळाच्या मागे आपण धावतोय का याचं कुठेतरी न्यूट्रली निरीक्षण पण करा. भविष्याची तरतूद ही प्रत्येकाने करावी, परंतु ती तरतूद करत असताना आपली काय दमछाक होतीये याचं चिंतन हे सुद्धा नक्की कुठेतरी असू द्या. यालाच जुगार म्हणजे कुठल्या तरी गोष्टीचं मनोकल्पित रिझल्ट मला मिळू शकतात या आशेवरती माझ्या जीवनाची आत्ताची दिशा ठेवणं किंवा तो माझ्या चिंतनाचा विचार असणं. जुगार म्हणजे जो जुगार गुत्त्यावरती जाऊन खेळला जातो, पबमध्ये खेळला जातो इतकाच जुगार ठरत नाही. तर ती कृती आहे, पण ती कृती नंतर घडते, आधी ती मनात जन्माला येते. ती विचारात जन्माला येते. मग या कृती म्हणजे या विचारात जन्माला येणाऱ्या या वृत्तीपासून स्वतःला परावृत्त करायचं आहे. मग पहिलं आपण बघितलं व्यसन. मग व्यसन हे चुकीच्याच गोष्टींचं असतं असं नाही. आता मला एक व्यसन आहे चहाचं, पण शेवटी ते व्यसनच आहे. एक विचारायचं होतं, याच्यात बँकेची फिक्स डिपॉझिट्स किंवा बॉन्ड्स हे आहेत का? सगळं काही आहे. म्हणजे तुम्ही करा, ह्या सगळ्या गोष्टी करा ना, कशालाच नाहीये. परंतु त्याच्या आशेमध्ये स्वतः झुलत राहू नका. एक हिंदीमध्ये म्हण है, "नीति कर दरिया में डाल." तसं गोष्टी करा, पण त्यात अडकू नका. पुढे जात राहा, पुढे जात राहा. काम करा, पुढे चला. अडकून त्याच्या चिंतनाने तुम्ही स्वतःला किंवा स्वतःच्या आयुष्यातला गोंधळ वाढवू नका. नाहीतर काय होतं, तिथले पॅरामीटर हलले की इथे चिंतन यायला लागतं. चिंता यायला लागते. ते आता काय होणार? बापरे! मार्केट पडलं, आता हार्ट अटॅक. काही खरं नाही. असं होता कामा नये. आणि अशा अँटिसिपेशनचा विचार करत राहणं, असं काहीतरी चिंतन करत राहणं, ह्याला संतांनी, सज्जन व्यक्तींनी जुगार खेळणं असं म्हटलेलं आहे. त्या वृत्तीला जी काहीतरी मला खूप मिळेल या आशेवरती तग धरते किंवा त्या आशेवरती किंवा ती आशा त्यांच्या जीवनाचा आधार असते. त्या आशेपेक्षा आपल्याला आपल्या जीवनाचा आधार हे चिंतन बनवायचं आहे. मग नामस्मरण बनवायचं आहे आणि मग त्याला जोड द्यायची आहे आचरणाची. मग आचरणामध्ये पहिल्यांदा व्यसनापासून परावृत्ती, मग दुसरी अशा चुकीच्या आशांपासून स्वतःची परावृत्ती, मग तिसरं प्रदर्शनातून परावृत्ती. आता प्रदर्शन तुम्ही म्हणाल हा काय विषय बरा?
म्हणजे माझ्याकडे काहीतरी आहे, त्याचं मी बाह्य जगताला प्रदर्शन करणं, ह्या वृत्तीपासून मुक्ती. तीन गोष्टी सांगितल्या. आता चौथी महत्वाची गोष्ट. चौथी महत्वाची गोष्ट अशी, की मी जे माझं नाही, कविताताई आपण येऊयात. जे माझं नाही, त्याच्याविषयी चिंतन करणं किंवा ते माझं कसं होईल, याचा विचार करणं, ही चौथी गोष्ट आहे. म्हणजे याला मॉडर्न भाषेमध्ये आपण स्वतःला दुसऱ्यासोबत कंपेअर करणं, असा त्याचा अर्थ होतो. या कंपॅरेटिव्ह ट्रॅपमधून स्वतःला मुक्त करणं. आणि पाचवी सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्या चारीपैकी एक जरी काहीतरी कोणी करत असेल, तर त्या व्यक्तीपासून स्वतःला लांब ठेवणं. अनिलजी, या 5 गोष्टींच्या विषयी सांगितलं त्यांनी. मेन या 5 गोष्टी लक्षात ठेवा. मग आता ह्याचं वास्तविक स्वरूपामध्ये दैनंदिन जीवनामध्ये उदाहरण घेऊन आपण समजून घेऊया. आता इथे नेमकं काय घडतं, एक प्रश्न आला होता. थँक्यू देवश्रीताई, तुम्ही मला आठवण करून देताय व्हॉट्सअपवरती, की प्रश्न असा आला होता, की ज्यावेळेस गुण आणि दोषांचा स्वाध्याय दिला होता, तर खूप जिज्ञासू आणि अभ्यासू साधक असतात. तर एकाने प्रश्न असा केला, ज्यावेळेस मी माझे गुण लिहून काढते ना, त्यावेळेला किंवा मी लिहितो ना, त्यावेळेस मला माझ्या त्या गुणांमुळे एक गर्व निर्माण होतो. येस, येतोय आपण. तर मग हा जो गुण आहे, आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एखादी कला मला छान येते. मला एक भांडं खूप छान पद्धतीने बनवता येतं. मी कुंभार आहे आणि मला छान पद्धतीची मडकी किंवा भांडी घडवता येतात. आणि मला माझ्या घरातले सगळेजण म्हणतात, "हां, ते खूप छान आहे." मग माझं हे जे छान आहे ना, याचा माझ्यामध्ये जर गर्व होत असेल, तर आपण दुसऱ्या स्वाध्यायामध्ये किंवा तिसऱ्या स्वाध्यायामध्ये आणखीन एक संकल्पना बघितली होती. ती संकल्पना अशी होती, की मी माझ्या गुणांसह या माझ्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींकरता किती उपयुक्त आहे. माझी उपयुक्तता मूल्य काय आहे? मग मी माझ्यातला गुण हा माझ्यापुरता उपयोगाला येतोय का माझ्या कुटुंबाकरता येतोय? बरं, पहिलं टिक मार्क माझ्याकरता उपयोगाला येतोय, माझ्या कुटुंबाकरता पण येतोय. फॅन्टास्टिक, 2 टिक मार्क. मग तिसरा टिक मार्क माझ्या आजूबाजूच्या, म्हणजेच आपण आत्ता समजून घेऊ, मी ज्या बिल्डिंगमध्ये राहतो, त्या बिल्डिंगमधल्या लोकांना माझ्या गुणाचा फायदा होतोय? नसेल होत, तर मग त्याच्याविषयी दंभ का बाळगावा? किंवा त्याच्याविषयी गर्व का चढावा? किंवा का वाटावा? ही झाली तिसरी पायरी. मग माझ्या जवळचा इमिजिएट सराउंडिंग. त्याच्या पुढे मला माझ्या ज्या सिटीमध्ये मी राहतो, तिथे या गुणाची काही उपयुक्तता आहे का? आणि मग या राष्ट्राच्या निर्मितीमध्ये माझ्यातल्या गुणाचा काही उपयुक्तता मूल्य आहे का? या राष्ट्र निर्मितीकरता या गुणाचा या यज्ञामध्ये मी आहुती देण्याकरता हा गुण तितका सक्षम आहे का? असं चिंतन करायला हवं. म्हणजे त्या गुणातून आपल्याला दंभ निर्माण होणार नाही. त्या गुणाचा आपल्याला गर्व निर्माण होणार नाही. आणि कुठलाही गुण जर या राष्ट्र निर्मितीकरता उपयुक्त होत नसेल, तो या समाजाच्या धारणेकरता उपयुक्त होत नसेल, तर त्या गुणाचा काहीही उपयोग नाही. कारण आपल्या संस्कृतीने आपल्याला सांगितलंय वसुदैव कुटुंबकम. माऊली म्हणते, "ही विश्वची माझे घर." मग हे विश्वच जर माझं घर असेल,
तर मग माझ्या गुणाचा या घराकरता काय उपयोग आहे? का फक्त तो माझ्या संकुचित वृत्तीला कोणतरी छान छान म्हणते, बाबा तू छान आहेस, हा तू छान आहेस. आणि मग अशा गुणाचं जर मी प्रदर्शन करत इकडे तिकडे फिरत असेन, तर याला मूर्खपणा म्हणतात. दुसरी एक सोपी व्याख्या माझी आई मला नेहमी सांगते. माझी आई मला म्हणते की सूर्य उगवला ना, की सांगावं लागत नाही की सूर्य उगवलाय. आणि सूर्य उगवला हे जर सांगावं लागत असेल ना, तर मग तो सूर्य नाहीये. आता एकांचा प्रश्न आला होता की मोहापासून मुक्त होणं का? मोहात न अडकणं, असं मी म्हणेन. मला मोह असावा, पण मला मोह कशाचा असावा हे महत्वाचं आहे. मला संपत्तीचा मोह नसावा, मला प्रतिष्ठेचा मोह नसावा, पण मला सर्वोत्तम त्याचा ध्यास असावा आणि सर्वोत्तमाचा मोहही असावा. हा देवश्रीताई, तुम्ही हँड रेज केलाय, तुम्हाला काही बोलायचं असेल तर प्लीज अनम्यूट करून घ्या. हो सौरभ दादा, एक प्रश्न. आता जे तुम्ही दंभ किंवा गर्व होतो गुणांचा याबद्दल जे बोलत होतात, तर जर अ, राष्ट्राच्या किंवा विश्वाच्या म्हणजे उपयुक्ततेसाठी त्या गुणांमधून जर फायदा होत असेल, तर मग त्याचा दंभ झालेला चालेल का? किंवा त्याचा गर्व झालेला चालेल का? नाही, त्याच्याकरता शास्त्रकारांनी त्याच्याही करता शास्त्रकारांनी टूल दिलेला आहे. मग व्यक्तीला जर आपली पारख करायची असेल तर त्याने स्वतःतल्या 2 गुणांकडे लक्ष द्यावं किंवा 2 गोष्टींकडे लक्ष द्यावं. त्यातला एक आहे, या गुणातून माझा स्वार्थ काय आहे? मी निस्वार्थ वृत्तीने ह्या गुणाची सेवा करतोय किंवा हा गुण माझ्यातून प्रगट होतोय, का हा गुण ह्या सगळ्या विश्वाला उपयुक्त पडावा अशी माझी धारणा आहे. आणि त्याकरता मी काहीतरी दृश्य स्वरूपामध्ये करण्याचा प्रयत्न करतोय. थोडं सटल आहे, थोडं कन्फ्युजिंग पण आहे. कारण आता तुम्ही मला म्हणाल, इतक्या वेळ तर दादा तुम्ही म्हणत होतात की बाबा त्याची उपयुक्तता काय, उपयुक्तता काय आहे? आता तुम्ही निस्वार्थ समजून सांगताना सांगताय की बाबा मी असं उद्दिष्ट ठेवून काम नाही केलं पाहिजे. म्हणजे कसं? म्हणजे नेमकं काय करायचं? पुन्हा आपण सूर्याच्या उदाहरणावरती येऊयात. सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो. याच्यामध्ये तो सूर्य युद्धाकरताही पूरक ठरतो आणि शेतीकरताही पूरक ठरतो. तो सूर्य ना त्या शेतीत अडकतो, ना त्या युद्धात अडकतो. पण सूर्याच्या जीवावरती ती शेतीही फलद्रूप होते आणि ते युद्धही मार्गी लागतं. मग पहिला गुण आपण पाहिला निस्वार्थता. आता त्याचा दुसरा गुण आणि दुसरा गुण जर आहे जर का आपण विश्वाच्या उपयुक्ततेसाठी प्रयत्न केला, तर आपण त्यात इतके गुंततो की त्यातनं आपल्याला हे राहतच नाही, दंभ निर्माण व्हायला वेळच नसतो, नाही का? आणि इथे तुम्ही खूप छान शब्दप्रयोग केला, करतो. हा आहे ना, मी करतो पासून माझ्यातून होण्यापर्यंतचा प्रवास आहे. हे करण्यापासून घडण्यापर्यंतची प्रक्रिया आहे. जोपर्यंत मी करतोय तोपर्यंत मी त्या कर्तेपणाच्या आविर्भावामध्ये अडकलेलो आहे. आपण मुक्तीचे 3 मार्ग पाहिले.
त्यावेळेला आपण कर्मयोगाविषयी समजून घेतलं. त्याच्यामध्ये कर्माच्या फळापासून मुक्ती नाहीये, त्या फळाविषयी असलेल्या आसक्तीतून मुक्ती आहे हे समजून घेतलं. तर आपण कर्म होण्याकडे कल पाहिजे. आपण झोकून देऊन करणार आहोत, पण येणाऱ्या रिझल्टमध्ये आपण अडकणार नाही. तसं एखादी गोष्ट मला उपयुक्त व्हायचं सगळ्यांकरता, ह्याच्याकरता मला स्वतःला अवेलेबल करून देईन. पण म्हणून मी उपयुक्त होईन नाही होईन हे त्या ईश्वरीय इच्छेनुसार ठरेल. ओघानेच एक गोष्ट सांगतो. नरसिंह आणि प्रल्हाद या दोघांमधला संवाद आहे. 7 वर्षाचं ते बालक, पण काय त्याची समज आहे बघा. तो म्हणतो ह्या जगामध्ये आता त्याला त्याच्या समजुतीनुसार त्याने 3 भ्रम सांगितले. त्यातला पहिला भ्रम त्यांनी सांगितला की लोकांना असं वाटतं की नावेतून या टोकावरून त्या टोकावर जाता येतं. म्हणलं दुसरा भ्रम असा आहे की औषधाने माणूस बरा होतो. आणि तिसरा भ्रम असा आहे म्हणे की आई वडील मुलांना जन्म देतात आणि त्यांचं सगळं संगोपन तेच करतात. असे म्हणे 3 भ्रम आहेत. त्या दोघांमधला संवाद आहे. का बरं असे भ्रम असतील? तुम्ही तर म्हणाल असं कसं बरं आहे? होडी तर तिकडे जायला देतेच की, काय हा भ्रम कसा असू शकेल? तर प्रल्हाद असं म्हणतो की हो, होडी इकडनं तिकडे जायला मदत करते, पण कधी? ज्या वेळेला तिथे तुझी इच्छा असते. म्हणजे हे ईश्वरा, इथे तुझी इच्छा असते. ज्या वेळेला आपण चिंतनाचे 3 प्रकार उलगडून बघितले होते, त्यातलं पहिलं होतं की त्या परब्रह्माचं चिंतन. दुसरं होतं ह्या विश्वाच्या अनुस्वरूप ज्यावेळेस ते ब्रह्म या विश्वाच्या सापेक्ष आकाराला येतं, त्याला ईश्वर म्हणतात. त्या ईश्वराचं चिंतन. आणि तिसरं त्या ईश्वराच्या अवतार कार्याचं चिंतन. म्हणजे मग तो माझ्या आणखीन जवळ येईल. तसं भक्त प्रल्हाद सांगतात की हे ईश्वरा, ज्यावेळेस तुझी तशी इच्छा असते ना, त्याच वेळेला ती होडी इकडनं तिकडे जाते. तुम्ही म्हणाल हे काय? दुसरं उदाहरणाने आणखीन सुस्पष्ट होईल. या जगात सगळ्या औषधांनी सुसज्ज अशी रूम कुठली आहे बरं? मला पटकन चॅट बॉक्स मध्ये सांगा बरं. ह्या जगातली सर्वोत्तम, सगळ्या औषधांनी सगळ्या गोष्टींनी सुसज्ज अशी रूम कुठली? प्रत्येकाला माहिती आहे त्याचं नाव. पटकन मला चॅट हॉस्पिटल सांगायचे, अनम्यूट करून नाही, चॅट वरती सांगायचं पटकन. थोडा त्रास होईल, त्रास देतो मी लोकांना, आय एम सॉरी फॉर दॅट, माफी पण मागतो. ICU परफेक्ट. आता ह्या जगातलं सगळ्यात, जिथे सगळी इक्विपमेंट आहेत, सगळं काही आहे, असं ते ICU. पण ह्या जगात सगळ्यात जास्त माणसं मरतात कुठे हो? त्याच ICU मध्ये. म्हणजे औषधाने माणूस बरा होतो. कधी? जर ही त्या ईश्वराची इच्छा असेल तर. पण म्हणून औषधं घ्यायची नाहीत का? असं नाही करायचं बरं का. असं नाही सांगितलेलं त्यानं. भक्ताच्या भूमिकेतून ईश्वराची भूमिका सुस्पष्ट करण्याचा इथे यथोचित प्रयत्न शास्त्रकारांनी केलेला आहे. भक्त आणि भगवंत यांच्यातलं नातं उद्धृत करण्याचं काम शास्त्रकारांनी इथे केलेलं आहे, ह्या 3 उदाहरणातून. मग या सगळ्या इच्छांच्या मागे ईश्वरा तू असतोस. ह्या तुझ्या इच्छेने हे सगळं चालतं आणि मी तुला शरण आहे. तसा तिसरा वाद त्यांनी सांगितला, समज असं सांगितला की आई वडील मुलांना जन्म घालतात आणि मोठे करतात. तो म्हटला की मुलं जन्माला येतात त्यांच्या प्रारब्धाने. तुम्ही त्यांना उपयुक्त गोष्टींची अवेलेबिलिटी करून द्याल, त्यांना आणून द्याल, पण त्याच्यातून काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हे त्यांच्या प्रारब्धानुसार ते ठरवणार आहे.
मग या अनुषंगाने एकांचा प्रश्न असा, इतका सुंदर प्रश्न आला होता. तो प्रश्न असा होता, की मग हे जर माझं सगळं पूर्व प्रारब्धाने आलं असेल, तर मग जे आता चाललंय ते छान चाललंय की? मग माझ्या मनात जी अशांतता आहे, सगळा काही गोंधळ, ठीक आहे, ते पूर्वीचंच आहे. मला कशाला काही कष्ट करायची गरज आहे? नाही केले तरी काय फरक पडतो? चांगलं चाललंय की. तर असा समज हा आपल्या अधःपतनाला कारणीभूत आहे. आपल्याला जे समोर आलं, ते आपल्या पास्ट मधल्या चिंतनातून आणि त्याच्यातून निर्माण झालेल्या प्रारब्धातून आलं. पण म्हणून आत्ताचं तर आपलं चिंतन चालूच आहे ना. आता याच्यामध्ये 2 पद्धतीने आपलं मन काम करतं. जे अथर्व शीर्षाच्या वर्गामध्ये होते त्यांना माहिती आहे, की शांतीपाठाच्या पहिल्या मंत्रामध्ये आपण 2 शब्द ऐकले होते, सध्याच्या प्रचलित मराठीतले. एक आहे रिएक्शन आणि एक आहे रिस्पॉन्स. रिएक्शन म्हणजे प्राकृतामध्ये प्रतिक्रिया देणं आणि रिस्पॉन्स म्हणजे त्या गोष्टीला जाणून, समजून सामोरं जाणं. मग आपली ह्या आत्ताच्या प्रेझेंटमध्ये आपण रिएक्टिव्ह मेकॅनिझममध्ये जगतोय, घडणाऱ्या गोष्टींना प्रतिक्रियात्मक जगतोय, का आपण रिस्पॉन्स देतोय? मग हा रिएक्शन पासून रिस्पॉन्स पर्यंतचा प्रवास हा जीवनाचा आधार असायला हवा. ही आपली नित्याची तळमळ असायला हवी. आणि या रिस्पॉन्स पर्यंत जर जायचं असेल, तर संजीवजी थँक यू. ह्या इथपर्यंत जर जायचं असेल, तर त्याकरता प्रभाते मनी रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वतावा. सदाचार हा थोर सांडू नये तो, जनी तोच तो मानवी धन्य होतो. मग धन्यता कशात मिळते? तर आता दैनंदिन जीवनात जगताना काय करायचं नाहीये, तेही शास्त्रकार सांगून ठेवतात. तर पहिलं त्यांनी सांगितलंय, की कशाला धन्यता मानू नका. तर आजकाल म्हणजे निवडणुकीमध्ये सगळे निवडून येतात. फार जणांचा आपण जय जयकार, गवगवकार करतो. असं निवडून येणं आणि याच्यातून मान मर्यादा मिळणं किंवा मान सन्मान मिळणं, याच्यात धन्यता मानू नका. दुसरं, श्रीमंत, माझ्याकडे भरपूर चिक्कार पैसे असणं, यात धन्यता मानू नका. मग धन्यता कशामध्ये आहे? तर जी सूत्र सांगितली होतीत ना, त्या सूत्राच्या आधारावरती जी 5 सूत्र आपण बघितली, त्याच्या आधारावरती पापभीरू असणं, म्हणजे माझ्याकडून कुठलंही पाप घडू नये, ही भाबडी अपेक्षा असणं. दुसरं, दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा नसणं, म्हणजे कंपॅरेटिव्ह माइंडसेट नसणं. तिसरं, दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा आणि परस्त्रीकडे माता किंवा भगिनी समान बघणं किंवा तसं न बघणं, ही आपल्या अधःपतनाची गुरुकिल्ली आहे. मग कशातून धन्यता मिळू शकते? तर दुसऱ्याला सहाय्यभूत झाल्यातून मिळू शकते. आपला स्वार्थ साधण्यासाठी इतरांना त्रास न देणं, याच्यातून धन्यता मिळू शकते. म्हणजे मला माझं उद्दिष्ट अचीव करायचं, पण त्याचा पाया दुसऱ्याचं नुकसान नसावं. ठीक आहे. दुसऱ्याच्या अधिकारावरती कधीही अतिक्रमण आपल्याकडून होता कामा नये. चौथं, दुसऱ्याची निंदा नालस्ती न करणं, त्याच्या समोरही नाही आणि त्याच्या मागेही नाही. बहुत वेळेला आपण दुसऱ्याच्या मागेच त्याच्याविषयी बोलत असतो. जर तसं चुकूनही घडत असेल, तर ते आजपासून बंद करा. त्याच्यात तुमचं अधःपतन आहे. कारण तुम्ही ज्याच्याविषयी बोलताय त्याला काहीच फरक पडत नाही, पण चुकीच्या गोष्टींचं चिंतन तुमच्याकडून घडतं आणि जसं चिंतन घडतं तसं
तशा गोष्टी आपण आपल्या चित्तात पेरतो आणि जे पेरतो तेच समोर उगवतं. जर गहू पेरले तर गहूच उगवतील. जर दुसऱ्याची निंदा नालस्ती पेरली तर तीच आपल्या वाट्याला येईल किंवा तीच आपल्या समोर उगवेल. तर ह्याचं भान आजपासून आपण ठेवूया. आणि मग जशा बुद्धीच्या क्वालिटी सांगितल्या त्या क्वालिटींच्या आधारावरती स्वतःची चित्तवृत्ती जर प्रसन्न असेल आणि या प्रसन्नतेतून जर तुम्ही कार्यरत असाल, दुसऱ्याला सहाय्यभूत होत असाल, दुसऱ्याच्या उपयुक्त पडत असाल, उपयोगी पडत असाल, तर अशीच माणसं ह्या जीवनामध्ये धन्य होतात. आपल्या कुठल्याही संतांचं चरित्र उलगडून पहा, ना त्यांनी कधी त्यांच्याकडच्या सामर्थ्याचं प्रदर्शन मांडलं, ना त्यांनी त्याचा कधी उहापोह केला, पण दुसऱ्याचे प्रश्न सोडवण्याकरता मात्र ते सर्व सामर्थ्यानिशी उभे राहिले. कर्माच्या फळाची अपेक्षा ठेवा, पण त्या फळामध्ये अडकून पडू नका. जर मला पुण्याहून मुंबईला जायचं असेल तर मला पुण्यातून निघावंच लागेल आणि जर मी गाडी धरली तर ती गाडी मुंबईमध्ये पोचायलाच पाहिजे ही अपेक्षा मी ठेवणं स्वाभाविक आहे. परंतु ती गाडी आत्ताच पोचली पाहिजे एवढी डिले कसा आणि का ह्या सगळ्या अनावश्यक गोष्टींमध्ये अडकू नका. म्हणजे उशीर झाला. आसक्ती म्हणजे काय? तर मी ठरवलेले हे असंच झालं पाहिजे, ते तसंच पाहिजे. पण या जगामध्ये तुम्ही जे ठरवता त्यानुसार घडल्यानंतर तुम्हाला समाधान मिळतं का तुमच्या बरोबर जे घडतं, जसं घडतं त्याच्यातून तुम्हाला अधिक समाधान मिळतं? याचा नीट विचार करून बघा. एक स्वाध्याय तुम्हाला दिला होता की तुम्ही आतापर्यंतच्या झालेल्या आयुष्याचा मागोवा घ्या आणि ज्या ज्या गोष्टी तुमच्यासोबत घडल्या आणि ज्या तुम्ही केल्या त्याचं निरीक्षण करा. हा स्वाध्याय ज्यांनी केलाय ना त्यांना मी आत्ता जो मुद्दा म्हणतोय तो लक्षात येत असेल की मी एखादी गोष्ट प्लॅन केली आणि त्याच्यातून मला जे मिळालं आणि एखादी गोष्ट जी माझ्यासोबत घडली मी न ठरवता, कुठली सर्वोत्तम होती? कारण आपल्यापेक्षा आपली काळजी त्या ईश्वराला आहे आणि आपण सगळेच जण त्या ईश्वराची लेकरं आहोत. आणि आई कधी लेकरांवर अन्याय करत नाही. आणि जर आपल्याला असं वाटत असेल आपल्यावरती अन्याय होतोय याचा अर्थ त्याला आपल्याला काहीतरी शिकवायचंय. जे शिकणं आपण अव्हॉइड करतोय, पळून जातोय, घाबरतोय, पळतोय. हे नीट लक्षात घ्या. माझं आणि देवश्रीताईंचा स्वाध्याय चाललेला होता. त्याच्यामध्ये एक विषय समोर आला. थोडासा जास्त वेळ घेणार आहे. लक्षात येतंय का बघा? आज आपल्याला अजून एक मुद्दा समजून घ्यायचा आहे, हनुमान म्हणजे काय. तर आत्ताचा जो मुद्दा आहे आमच्या स्वाध्यायातला तो आपण नेक्स्ट टाइम कव्हर करूयात. आज हनुमान नीट समजून घेऊयात. मी सांगेन कारण तो नोंद करून ठेवलेला आहे त्यामुळे तो तुमच्या सगळ्यांना सांगायचा आहे. हनुमानाच्या जीवनाचं सगळं सार आपण आता इथपर्यंत बरोबर आहोत का? सदाचाराने जगायचं, धन्य काय इथपर्यंत कळलं? म्हणजे आपण हो. प्रभात नीट समजून घेतली, मग हो. वैखरी नीट समजून घेतली, मग हो. आचरण समजून घेतलं, म्हणजे Yes. विचार, उच्चार, आचार या 3 ट्रायो आपण नीट समजून घेतले. ठीक आहे. आणि मग जनी तोची तो धन्य, मानवी धन्य होतो. ती धन्यता कशी मिळणार आहे हेही आपण नीट समजून घेतलं. म्हणजे आता आपला हा श्लोक 3रा श्लोक आज इथे पूर्ण झालेला आहे. पुढच्या वेळेला आपण 4थ्या श्लोकाकडे जाणार आहोत. परंतु हे पुढे जात असताना या श्लोकाच्या आणि मागच्या श्लोकाच्या अनुषंगाने आपल्याला हनुमान नीट समजून घ्यायचा आहे.
आपण भक्ती, नवविधा भक्ती समजून घेतली आणि आचरण कसं असावं हेही समजून घेतलं. ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हनुमंत आहेत. हनुमंतांविषयी 2 ओळी आहेत. मनोजयं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. मनोजयं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम. ह्या 4 शब्दांमध्ये मारुतीचं किंवा हनुमानाचं जीवनाचं सार दडलेलं आहे. मग मनोजयम, मनाचा जय. कशातून घडेल मनाचा जय बरं? तर मनाचा जय हा जी आपण नवविधा भक्ती बघितली होती ना, किती जणांना आठवतीये का बरं? नवविधा भक्ती काय बघितलं होतं आपण नवविधा भक्तीमध्ये? कोणी सांगू शकेल का मला? कोणाला पटकन माहिती आहे? श्रवण मनन चिंतन निधी ध्यास अजून साक्षात्कार. नवविधा भक्तीमध्ये मग दास्य आत्मनिवेदन शेवटी श्रवण मनन अर्चन मी सांगतो पुन्हा. पहिल्यांदी आहे श्रवण, मग आहे कीर्तन. कीर्तन. ऐकलं की बोलायची इच्छा होते, मग त्याच्या नावाचं कीर्तन. ठीक आहे. मग श्रवणातून कीर्तन, मग श्रवण आणि कीर्तन झालं की मग त्याचं स्मरण असावं बॅकएंडला. मग त्याचं पादसेवन. पादसेवन झाल्यानंतर पुढे येतं ते अर्चन. मग पंचमहाभूतातून आपण त्याला अर्चन करतो ते समजून घेतलं. मग आहे वंदन. वंदन करताना आपण वंदन कसं करावं हेही समजून घेतलं. आपले 2 हात आणि तिसरं मस्तक. त्याला नमन असं सुद्धा म्हणतात. न मन म्हणजे मनाच्या पुढे सरकायचं आहे ते वर्तन. मग दास्यत्व. मग दास्यत्व झाल्यावर त्याच्याशी मैत्रत्व, त्याचा दास, मग त्याचा मित्र, आणि मग त्याच्या पलीकडे आत्मनिवेदन. हे 9 मार्ग. आणि ह्या 9 मार्गांचं परिपूर्ण उदाहरण म्हणजे हनुमंत आहेत. या 9 मार्गांचा वापर, या 9 मार्गांना 3 विचार, उच्चार आणि आचरणामध्ये जे डिकोड केलंय ते म्हणजे चिंतन, नामस्मरण आणि आचरण. या 9 गोष्टींना या 3 आयामांमध्ये आपल्या फिट करायचंय म्हणजे मनोजयम. आणि ज्यावेळेस हा जय घडेल त्यावेळेस काय होईल तर मारुत तुल्य वेगम, वाऱ्याशीही स्पर्धा करणारी प्रतिभा आतमध्ये जन्माला येईल. मग मी इंद्रियाधिष्ठित जीवन जगणार नाही, इंद्रियांच्या अधीन नसेन, तर इंद्रिय माझ्या स्वाधीन होतील. आणि ज्यावेळेस इंद्रिय ही माझ्या स्वाधीन होतील त्यावेळेला बुद्धीच्या क्षमता आपोआप प्रकटतील. मग मी बाय डिफॉल्ट बुद्धिमतां वरिष्ठम या अवस्थेपर्यंत पोहोचू शकेन. आणि मग ते ज्यावेळेस तत्व माझ्या आतमध्ये प्रकटेल मग तुकाराम महाराज जे म्हणतात ना, रात्रंदिना युद्धाचा प्रसंग, तो जो मनोभूमीवरती चाललेला युद्धाचा जो प्रसंग आहे त्या युद्धाचा मी प्रमुख होण्यास एलिजिबल होईल. लक्षात येत आहे का बघा? हनुमान दृश्य तिथे आहे पण त्याचं तत्व हे इथे आहे.
आणि मग असा ज्यावेळेस मी प्रमुख होईन त्यावेळेला मी काय काम करीन, माझ्यातलं तो द्वंद्व जिंकीन, पण त्याचा दूत म्हणून काम करीन. आणि मग त्याचा दूत काय काम करतो, तर त्याच्या नावाचा जय जयकार सर्वदूर पसरवतो. आणि जी लोक त्याच्या नावाचं स्मरण ठेवतात, त्याला नवविध भक्तीने त्याला आळवतात, त्यांना तो सहाय्यभूत होतो. असा आपल्या सगळ्यांमधला हनुमंत प्रकट व्हावा, अशी हनुमान जयंतीच्या दृष्टीने त्या हनुमानाला आपण शरण जाऊन विनंती करूयात आणि आज इथे थांबूयात. आपण प्रार्थना म्हणणार आहोत. प्रार्थना झाली की जर कोणाचे प्रश्न असतील तर आपण ते घेऊयात. पण 7:37 झालेली आहे. बाकीच्यांच्या कर्मयोगामध्ये या स्वाध्यायामुळे विलंब नको, म्हणून ज्यांना नंतर प्रश्न विचारायचे आहेत ते थांबू शकतील. बाकीचे प्रार्थना झाल्यावर त्यांना जायचं असेल तर जाऊ शकतील. एक प्रश्नाचं उत्तर माझं द्यायचं राहिलेलं आहे, प्रार्थनेनंतर त्यांनी देणार आहे. ओ ओ ओ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतङ्गमय ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. हरिः ओम्. श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ओम्. जय जय रघुवीर समर्थ. आपण सर्वजण इथे आलात, यामुळे हा स्वाध्याय पूर्ण होऊ शकला, याकरता तुमच्या सगळ्यांचे शतशः आभार. धन्यवाद. थँक्यू. स्मिताताईंनी आपल्याला प्रश्न विचारला होता की हे शरीरात मन नेमकं असतं कुठे बघा. का बरं असा प्रश्न का पडला, आपण थोडं आता प्रश्न नीट समजून घेऊयात. येस, तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. हा, नमस्कार. नमस्कार. येस, का असा प्रश्न का निर्माण झाला? नाही, मन म्हणजे नॉर्मली असं होतं ना की हृदय में दिल से बात कर रहा हूं आणि दिल इथे हृदयात असतं वगैरे वगैरे. पण मग जिथे कोणाला काही ट्रीटमेंट होते डिप्रेशन वगैरे, तर नाही, ते सगळं इथेच आहे, डोक्याच्या आतमध्ये आहे, किंवा संपूर्ण शरीरात प्रत्येक कोशिकेमध्ये आपलं मन आहे. पण असं काही पकडता येणारी अवयव नाही ना शरीराचा, पण ते आहे शरीरामध्येच ना. करेक्ट, करेक्ट, म्हणजे करेक्ट. नक्की जागा कोणची की मन आहे कुठे.
मन ही एक व्यवस्था आहे आणि या मनाचं जे काम आहे ना ते कोऑर्डिनेशनचं काम आहे. आपल्या इंद्रियांमध्ये आणि आपल्या मस्तिष्कामध्ये जे विचारांचे न्यूरॉन्स फायर होतात. आपला हा जो ब्रेन हे एक इलेक्ट्रिक सर्किट आहे. या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये वेगवेगळे इलेक्ट्रिक कम्युनिकेशन सिग्नल्स एकमेकांशी कम्युनिकेट होतात आणि जे हे इलेक्ट्रिक कम्युनिकेशन जे पास ऑन होतं त्याचं एक्झिक्युशनचं काम ज्या यंत्रणेद्वारे घडतं त्या यंत्रणेला मन असं म्हटलं जातं. आता या मनाला पतंजलींनी 4 गोष्टींमध्ये डिव्हिजन मांडली त्याची. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. तर बुद्धी आपण आयसोलेट करू शकतो, पण मग त्यांनी याला चित्त आणि अहंकार अशी जोड दिली या मनाला, या व्यवस्थेला. दुसरं, हे मन आणखीन एक काम असं करतं. आता एक प्रश्न विचारतो. आपण डोळ्यांनी पाहतो का आपल्या डोळ्यांना दिसतंय? नाही, डोळ्यांनीच बघतो, कारण की इन्स्ट्रुमेंट तर डोळे आहेत ना आपले आतमध्ये करेक्ट. जे. एक्झॅक्टली. आता तुम्ही जो हा इन्स्ट्रुमेंट बघितला ना, म्हटलात ना, हा इन्स्ट्रुमेंट, जसा तुमचा चष्मा हा इन्स्ट्रुमेंट आहे तसं त्याच्या मागचे डोळे हा इन्स्ट्रुमेंट आहे. या इन्स्ट्रुमेंट मधून ह्या समोरच्या दृश्याची नोंद घ्यायची का नाही घ्यायची किंवा कधी घ्यायची, हे काम ज्याच्याद्वारे एक्झिक्यूट केलं जातं ते म्हणजे मन. मनाकडे कोऑर्डिनेशन फॅकल्टी आहे. ते एक्झिक्यूट करायचं, बुद्धीने निर्णय घेतला की एक्झिक्युशन करता. जसं आपल्याला सांगितलंय की त्या पेशी आहेत, त्या पेशींमार्फत सिग्नल्स जातात. आपल्या मणक्यातून ज्या पेशी आहेत त्याच्यातून जे सिग्नल जातात त्याचं जे पेशी हे दृश्य स्वरूप झालं, पण त्याच्या मागचं जे सॉफ्टवेअर आहे ते मन आहे. आणि मन या व्यवस्थेचा शरीरातल्या निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या केमिकलशी फार संबंध आहे. मग ह्या मनाच्या उन्नयनाच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत. जसं आपण मनाच्या श्लोकामध्ये पुढे पुढे जाणार आहोत तशा त्या उन्नयनाच्या वेगवेगळ्या अवस्था आपण समजून घेणार आहोत की हे मन न मनापर्यंत कसं पोचतं. तर मन ही व्यवस्था आहे, ही वस्तू नाही. पण ही व्यवस्था ती सदवस्तू समजून घेण्याकरता उपयुक्त आहे. बरोबर आहे. आता शास्त्रकारांनी ह्याची खूप कॉम्प्लेक्स व्याख्या केली आहे, भयानक कॉम्प्लेक्स. म्हणजे जिथे अनिश्चित अर्थाचा निश्चित अर्थ होण्याकरता जो व्यापार चालतो आणि जो जिथे चालतो त्याला मन असं म्हटलं. आता इथे 3-4 शब्द येतात. अनिश्चित अर्थ म्हणजे अनिश्चितता म्हणजे काय, आणि अनिश्चित अर्थाचा निश्चित अर्थ म्हणजे काय. क्लिअर परसेप्शन ज्याने येतं ते मन. हा, जे त्याला कारणीभूत ठरतं त्याच्यामुळे येत नाही, जे त्याला कारणीभूत ठरतं. इट इज, ही व्यवस्था आहे, ही उपयुक्त ठरतं. पण जसं आता आपण पाढे म्हणतो का? नाही मुलं म्हणत. म्हणतात. हा, नाही, कारण आता आपल्याला गरज नाही. तसंच या मन नावाच्या व्यवस्थेची आध्यात्मिक वाटचाल करताना एका ठराविक व्यवस्थेपर्यंत त्याची आवश्यकता आहे आणि मग ते सोडायचं आहे. पण आधी त्याला नीट समजून घेऊन त्याची उपयुक्तता समजून घेऊन मग ते सोडायचं आहे. असं आहे. म्हणून याला मी साध्या सोप्या भाषेमध्ये मी एक व्याख्या जी तयार केली, म्हणजे मी केली असं म्हणणं हा मूर्खपण आहे, हे अज्ञानाचं लक्षण आहे. पण त्याला सोपं करण्याकरता आत्ताच्या मराठीमध्ये मन म्हणजे माइंड.
तर मग इट इज मार्वलस इन्स्ट्रुमेंट, हम्म. ओके, टू नरिश डिव्हिनिटी विदिन. आपल्यातलं दिव्यत्व आणि देवत्व याचं पालन पोषण करण्याकरता जे उपयुक्त ठरतं ते म्हणजे मन. हम्म. हे ज्यांना अंतर्मुख होऊन प्रवास करायचा त्यांच्याकरता मनाचा काय उपयोग होऊ शकतो ही झाली मनाची व्याख्या. बरोबर. ज्यांना बहिर्मुख होऊन या जगतामध्ये कर्तृत्व गाजवायचं, हम्म. ज्यांना हे जग जिंकायचंय, त्यांच्याकरता हे मन कसं काम करतं. अगेन मार्वलस इन्स्ट्रुमेंट हम्म. टू अचीव डिझायर्ड रिझल्ट. जे मला सुनियोजित केलेले माझे जी उद्दिष्ट आहेत ते परिपूर्ण करण्याकरता ही मन नावाची व्यवस्था मला सहाय्यभूत होते. बरोबर. पण त्या मनाला बुद्धी कंट्रोल करते ना? येस. नाही म्हणजे कसं आहे ना, म्हणजे ऍक्च्युली शास्त्रकारांच्या हिशोबाने मन हे बुद्धीच्या अंमलाखाली असावी आणि बुद्धी ही आत्मतत्वाच्या अंमलाखाली असावी. हे कठोपनिषदातलं रथरूपक जे आहे ना त्याच्यामध्ये हे आलेलं आहे. मग इंद्रिय म्हणजे ते रथाचे घोडे आहेत, मन म्हणजे त्यांचा लगाम आहे, सारथी बुद्धी आहे आणि सारथीच्या मागे जो सारथ्य करतोय ती बुद्धी आणि आतमध्ये जो बसलाय ते आत्मतत्व. हो. मग आत्मतत्व ते त्या सारथ्याला सांगतं, बुद्धीला ते सांगतं की असं असं कर. मग बुद्धी मनाला ऑर्डर करते आणि मग मन ते लगाम इकडे तिकडे खेचून आपल्या इंद्रियांची दिशा सुनियोजित करतं. मग ती इंद्रियांची दिशा आतही वळवता येईल आणि ती बाहेरही जाता येईल. आणि हा चॉईस जरी हे जीवन प्रारब्धातून आपल्याला मिळालेलं असलं तरी आपल्याला बहिर्मुख व्हायचंय का अंतर्मुख व्हायचंय ह्याचा आपल्याकडे मर्यादित स्वरूपाचा का होईना चॉईस आहे. आणि सगळ्यात सोपा चॉईस म्हणजे नवविधा भक्ती आहे, जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उतरवणं अत्यंत सहज साधं सोपं आहे. बरोबर. मग तसं जर आपण करत राहिलो तर मग भगवान गीतेमध्ये जे सांगतात तसं आयुष्य जगणं हे सहज शक्य होऊ शकतं. म्हणून भागवतातला तो श्लोकही आपण बघितला की वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची उपासना सांगितली आणि मग कलियुगामध्ये भक्ती ही सांगितली. म्हणून नारद सुद्धा म्हणतो कलिना सदृश कोपी युगो नास्ति वरानने तस्मिस्त्वाम स्थापयिष्यामि गेहे गेहे जने जने. म्हणजे भक्तीला सांगताना नारद असं म्हणतात की हा जो काळ आहे त्या काळामध्ये ती खूप वीक पडत जाणार आहे. त्याच्याकरता हरीचं संकीर्तन हे मी प्रत्येक घराघरामध्ये जनाजनात आणि मनामनात जाऊन स्थापना करणार आहे. आणि ज्या वेळेस ते होईल त्यावेळेला भक्ती मजबूत होईल, ज्या वेळेला भक्ती समृद्ध होईल त्यावेळेला आत्मिक उन्नती ही सहज शक्य होईल. म्हणून नवविधा भक्तीमध्ये पहिल्यांदा श्रवण सांगितलं. श्रवण झालं की बाय डिफॉल्ट कीर्तन येतं, कीर्तन आलं की स्मरण येतं. तो सिंक्रोनायझेशन आहे. या 9 आयामांमध्येच आपलं जीवन आपली बॉडी काम करते म्हणून ते 9 आयाम दिलेले आहेत. कारण आपल्याला शरणही कोणाला तरी जावंसं वाटतं, कोणाशी हक्काने भांडावंसं पण वाटतं, म्हणून सख्य पण हवंय तिथे. बरं आपण कुठेतरी चुका केल्या, काहीतरी घडलं तर त्याचंही आत्मनिवेदन देता आलं पाहिजे, हा मी गाढवपणा केलेला आहे. बर आता आता काय गडबड व्हायची, आपण ह्याच्याकरता माणसं शोधायचो, गरज नाहीये माणसांची. सगुण भक्तीमध्ये तुम्ही तुमच्या प्रिय देवतेशी असं अनुसंधान साधू शकता. ही भक्तीची खरी किमया आहे.
हा भक्ती योग ज्याला साधता येतो तो कलियुगात मुक्त होतो. आणि हा भक्ती योग जर साधायचा असेल तर त्याच्याकरता 2 गोष्टी ह्या अत्यंत काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत. त्या म्हणजे स्वतःच्या वाणीवरचा संयम पहिला आणि स्वतःच्या जननेंद्रियावरचा संयम. या 2 गोष्टी जर माणसाने संयमित केल्या तर त्याला या सगळ्या गोष्टी सहज साध्य आणि शक्य आहेत. तुमच्या एका प्रश्नामुळे एवढं सगळं छान आलं. थँक्यू सो मच. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. पण मन असतं कुठे? मन ही व्यवस्था आहे, ही वस्तू नाहीये जी कुठे तुम्ही स्टोअर करून ठेवाल. म्हणजे फ्रीजमध्ये जसं आपण डीप फ्रीझरमध्ये आईस्क्रीम ठेवतो तसं शरीरामध्ये मन कुठेही ठेवता येत नाही. मन ही एक व्यवस्था आहे, जसं सॉफ्टवेअर आहे. सॉफ्टवेअर जसं हार्ड डिस्क मध्ये तुम्ही सेव्ह करता ना, तसं तुमच्या बॉडी माइंड इन्स्ट्रुमेंट मध्ये मन नावाची व्यवस्था ही स्टोअर करून तुम्हाला खालती पाठवलं. फक्त तुमचं मन कसं कार्य करेल हे तुम्ही पूर्वी जे चिंतन केलेलं होतं ना, कर्मविपाक सिद्धांतानुसार तुमचं जे प्रारब्ध घडलं त्यानुसार तुमच्या मनाची व्यवस्था निर्माण झाली आणि ती झालेली व्यवस्था या बॉडी माइंड इन्स्ट्रुमेंट मध्ये फिट केली आणि मग तुम्हाला एक व्हर्जन, हे बॉडी माइंड इन्स्ट्रुमेंट या सालातलं, या वेळेतलं, या दिवशीचं, या लोकेशनचं हे व्हर्जन आउट झालं, ते या जगात आलं. आणखीन एक छोटासा प्रश्न होता की आता सांगितलं की 5 गोष्टी सोडा, त्याच्यातली एक आहे प्रदर्शन. पण आता हे आमच्या हातात जितकं सारं सोशल मीडिया आहे आणि ज्यांना कधी आयुष्यभर नव्हतं तर या वयात प्रदर्शन म्हणजे की मी कुठे गेले, मी लंडन ब्रिजवर आहे तिथे फोटो टाक, आयफेल टॉवरवर आहे तिथे फोटो टाक आणि माझे सगळे मित्रपरिवार बघणार वगैरे, तर हे सगळं प्रदर्शनच असतं. पण वैयक्तिक पातळीवर नाही, जे या ध्यान मार्गात वगैरे पण असतात ना खूप साऱ्या वेगवेगळ्या संस्था की हमारे 1 लाख लोगों ने एक साथ गीता पठन किया किंवा हनुमान चालीसा आमच्या 50,000 मुलांनी एकत्र म्हटली की, म्हणजे हे सगळं या संस्थांतर्फे प्रदर्शनच होत आहे ना, नाही का? आता त्या प्रदर्शनामागचा हेतू काय आहे की या व्यवस्थेवरचा आणि हनुमान चालीसा किंवा आम्ही जे वाचतो याच्यावरचा विश्वास समाज मनामध्ये वृद्धिंगत व्हावा, याकरता हे प्रदर्शन केलेलं आहे. आता प्रदर्शनानंतर त्याच्या ह्या सगळ्यांच्या मागचं एक सगळ्यात महत्वाचं तत्व जे आपण पुढे समजून घेणार आहोत ते तुम्हाला आत्ता सांगतो. ते म्हणजे आपला हेतू काय आहे. कुठलीही गोष्ट करताना त्याचा हेतू काय आहे. जुगार कृष्णाने पण खेळला, पण त्या खेळण्यामागचा हेतू काय होता? पांडवांना हरवण्याकरता त्यांनी नाही खेळला, दुसऱ्याला लुबाडण्याकरता नाही खेळला. पण त्यावेळी शास्त्रसंमत क्षत्रियांच्या धर्माला अनुसरून ते खेळणं हे एक नियम होता. सो तुमचा हेतू काय आहे? तुमचा हेतू ठरवतो त्या कार्याचा काय परिणाम घडणार आहे. जसं मी आत्ता आयफेल टॉवर वरती आहे आणि मी आयफेल टॉवर वरून माझा फोटोच नाही नुसता शेअर केला, तर मी त्या आयफेल टॉवरची पूर्ण माहिती पण दिली. कोणी बांधला, का बांधला, कसा बांधला, काय आहे सध्याची परिस्थिती, काय आत्ता काय चाललंय, आणि मग तो एक एज्युकेशन व्हिडिओ झाला लहान मुलांकरता, जे कोणी पुढे येणार आहेत त्यांच्याकरता. टूल इंटरनेटच आहे, सोशल मीडियाच आहे, पण त्याचा वापर मी कसा करतो ह्याच्यावरती ते ठरतं. बरोबर बरोबर. बरोबर. धन्यवाद. थँक्यू. खूप छान. हा, चालेल, आता प्रश्न नसतील तर आपण थांबायचं.